PLR थेरपी हं, आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन. हं. तुम्ही तुमचा पूर्वजन्म बघू शकता. कुठला जन्म बघता येतो? काय म्हणजे असं काय त्याच्यात डिफाईन सग नसतं? सगळे जन्म आपल्याला यात बघता येतात. सो त्या आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन काढू शकतो हं. किंवा ती गोष्ट आपण दुरुस्त करू शकतो. त्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्यायचं. युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांना घेऊन जेव्हा भीष्माचार्यांना भेटायला येतात, हं, तेव्हा हं. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी. शरपंजरीवरती असतात, त्यावेळेला ते म्हणतात, की मला किती वेदना होतायत. त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांना म्हणतात, की त्यांच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि त्यांना त्यांचा पूर्वजन्म बघण्यासाठी ते वाह! सांगतात. मी व्यवसाय करणार आहे, मी नोकरी करणार आहे, मी कुठल्या क्षेत्रात काम करणार आहे, हे सगळं तुमचं आधीच ठरलेलं असतं. कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण Yes. त्याच्यामध्ये PLR टेक्निक वापरून हो. त्याचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कसे? आपल्या म्हणतो ना, की आपल्या मेमरीमध्ये सेव्ह केलेले असतात आणि त्या हं. तेवढ्याच नाही, सगळ्या जन्मांच्या, एका सोलच्या पूर्ण मेमरीज त्या सोलमध्ये स्टोअर केलेल्या असतात. पण बरेचदा असं म्हटलं गेलेलं आहे PLRमध्ये, की खूपशा गोष्टी या तुमच्या आईच्या गर्भात असतानाच्या गोष्टींशी किंवा घटनांशी संबंधित सुद्धा असू शकतात. तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुम्ही पुन्हा आहे त्या स्थितीत, आत्ता वर्तमानात तुम्ही हं. ताबडतोब त्या क्षणी येता. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, त्यांचा या मंचावरती जवळपास 4था पॉडकास्ट आहे. मग एखाद्या व्यक्तीचा एकाच मंचावरती अगदी 1 वर्षाच्या काळामध्ये 4था पॉडकास्ट, याचा अर्थच हा होतो, की एकतर ती व्यक्ती ज्ञानाने भरपूर भरून पावलेली आहे किंवा आपल्या मंचावरती आपल्या प्रेक्षकांना त्यांचे पॉडकास्ट खूप जास्त आवडतात. आणि होतं काय, की दरवेळेस आपण त्यांच्याशी जेव्हा भेटतो, तेव्हा एक नवीन विषय येतो आणि तो इतका नवीन, इतका वेगळा असतो, की आपल्या प्रेक्षकांसाठी तो नवीन असल्यामुळे प्रेक्षकांना तो भावतो. आजचा विषय, आजच्या पॉडकास्टचा विषय देखील तसाच वेगळा आणि अगदी मला असं वाटतं तुम्हा सर्वांना इंटरेस्टिंग वाटेल अशा पद्धतीचा आहे. तुमच्या लाईफमध्ये कधी असं झालंय, की आपण बऱ्याचदा कंप्लेन करत असतो, "देवा, माझ्याच सोबत हे सगळं का घडतंय? माझ्याच वाटेला हे सर्व दुःख का येतायत? मी माझ्या आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही. मी कोणाला दुखवलं नाही. मी कोणाला त्रास दिला नाही. तरीसुद्धा ही सगळी दुःख माझ्या वाटेला का येतात?" मग त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या पूर्वजन्मात असेल तर? परंतु अशा वेळी आपण मात्र सीमित असतो. आपण आपल्या पूर्वजन्मात केलेली कर्म किंवा ती जे काही वाईट कृत्य असतील किंवा जेही असेल ते या जन्मात धुता येत नाही. परंतु पास्ट लाईफ रिग्रेशन ही एक अशी टेक्निक आहे, ही एक अशी थेरपी आहे, ज्या थेरपीच्या टेक्निकच्या आधारे आपण आपल्या पास्ट लाईफमध्ये जाऊन आपली जे काही चुका आहेत, त्या दुरुस्त करून आपले या जन्मातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हे मी जेव्हा सांगतोय, मला माहिती आहे बऱ्याच लोकांचा याच्यावरती विश्वास बसणार नाही आणि तो विश्वास बसावा आणि या पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळावी म्हणूनच आजचा हा पॉडकास्ट आहे आणि ती माहिती देण्यासाठी आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, त्या नन अदर दॅन आपल्या सायली राणे वैद्य मॅम, त्या आलेल्या आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि आपण सरळ वळूयात आपल्या मॅमकडे आणि बघूयात आपल्याला या आगळ्या-वेगळ्या विषयाबद्दल नवीन, गूढ, रहस्यमयी अशी काय माहिती ऐकायला मिळते ते. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. येस, नमस्कार. मंचाला तुम्ही नवीन नाहीत, हो, आमच्यासाठी हो. नवीन नाहीत आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा नवीन हो. नाहीत. कशा आहात? मी छान मजेत एकदम आणि प्रेक्षकांचा माझ्या सगळ्याच बाकीच्या मंचावर झालेल्या पॉडकास्टसाठी आणि आपल्या राजमंचच्याही सगळ्या पॉडकास्टला इतका भरभरून प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला आहे. त्या सगळ्यासाठी तुमचे धन्यवाद आणि प्रेक्षकांचेही धन्यवाद. आणि छान वाटतं लोकं जेव्हा ऐकतात. काही लोकं अगदी आनंदाने फोन करून सांगतात, की फक्त ऐकून छान एक नवीन माहिती आम्हाला या मंचावर मिळालेली आहे. तर ऐकून बरं वाटतं, की अगदी माहिती ऐकून सुद्धा खूप लोकांना हं. त्याचा बराच फायदा होतो बरोबर. आणि असे आनंदाने लोक उत्साहाने फोन करतात आणि सांगतात, की हा विषय खूप छान होता, हं. याबद्दल तुम्ही दिलेली माहिती आवडली. तर मला नक्कीच राजमंचावर येऊन पुन्हा वेगळ्या विषयांबद्दल बोलायला मला स्वतःला खूप उत्सुकता असते आणि आवडतं. येस. सो त्याच्यासाठी तुमचे आधी धन्यवाद. आणि आम्हाला सुद्धा खूप उत्सुकता आहे आजच्या पॉडकास्टसाठी. येस. म्हणूनच मी काहीच वेळ घेणार नाही. सरळ तुम्हाला विचारतो, काय येस. असतं हे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी ज्याला आपण म्हणतो? येस.
PLR थेरपी हं. आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन. हं. तुम्ही तुमचा पूर्वजन्म बघू शकता. हं. आता परत एकदा की आपण या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही, हे सगळं अर्थातच प्रत्येकावरती अवलंबून आहे. पण पुन्हा एकदा सांगते की तसे अनुभव येतात म्हणून आपल्याला विश्वास ठेवायला आपण भाग पडतो, असं आपण म्हणू शकतो या सगळ्यामध्ये पण. बरोबर. आणि पास्ट लाईफ म्हणजे पूर्वजन्म जो आपण बघतो, या सगळ्याला सुद्धा काहीतरी त्याचे काय म्हणूयात आपण, इतिहास आहे. इतिहासपेक्षा आपल्या काही ग्रंथांमध्ये असे त्या सगळ्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे आपण ते असे नाकारू शकत नाही, हं, की हं, हं. पूर्वजन्म बघणं वगैरे हे सगळं थोतांड आहे किंवा हे सगळं खोटं आहे, असंही आपण म्हणणं चुकीचं आहे. कारण आपल्या सगळ्या या पोथी पुराणांमध्ये, काही बाकीच्या जे काही इतिहासातून इतिहासामध्ये, या सगळ्या भगवद्गीतेमध्ये आहे, ते या सगळ्याचे उल्लेख कुठेतरी आहेतच करून ठेवलेले नाही. नक्कीच. कुठे आहेत उल्लेख आणि काय आहेत आपण समजून सांगू शकतो प्रेक्षकांना? हो, आता आपले मुख्य आधी सांगितलं तसं भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आहे. त्यानंतर संत तुकाराम जे होते, त्यांच्या शिष्या बहिणाबाई ज्या होत्या, हं. तर त्यांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूच्या अगोदर 3 दिवस आधी त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांचे अगोदरचे 12 जन्म सांगितले होते. त्या 12 जन्मांबद्दल सगळी माहिती त्यांनी दिली होती. आणि तेव्हा मुलाला हेही सांगितलं, की इथून आत्ता नंतर म्हणजे या मृत्यूनंतर सुद्धा अजून 5 जन्म तुझा आणि हं. माझा एकमेकांचा संबंध असणार आहे. त्यानंतर तुझ्या आत्म्याला मुक्ती आहे. बरं. असंही त्यांनी सांगितलं होतं. सो असं खूप अनुभव आहेत, खूप गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये या सगळ्याचे काही कुठेतरी पुरावे सापडतात आपल्याला, लिहून ठेवलेले त्या लोकांनी. पण पुन्हा एकदा, की आत्ता आपण म्हणतो, की आत्ताचं सगळंच आपलं जग जे आहे, तर त्यातही कलियुग आहे. त्यामुळे हं. आपण या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही. पण पुन्हा एकदा मी सांगते, की तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि अनुभव घ्यायला तर काहीच हरकत नाहीये. आणि त्यातून जेव्हा फायदा होतो, मग फायदा हं. झाल्यावर लोकं त्यावर आपोआपच विश्वास ठेवायला लागतात. हं. अजून एक आत्ताचं सांगायचं उदाहरण तुम्हाला म्हटलं, तर डॉक्टर ब्रायन म्हणून आहेत. त्यांचं मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स मास्टर्स. असं एक पुस्तक आहे. ते जरूर सगळ्यांनी एक उत्सुकता म्हणून वाचायला हरकत नाहीये. त्यात पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, की सायकियाट्रिस्ट होते ते, तर म्हणजे स्वतः ते मानसशास्त्रज्ञ इतके मोठे होऊन गेले. हं. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होती. पण त्यात सुद्धा त्यांनी 27 वर्षाची एक मुलगी त्यांच्याकडे जेव्हा ट्रीटमेंटसाठी आली आणि हं. तिला फिजिकल लेव्हलला आणि मेंटल लेव्हल दोन्हीच्याही बाजूनी खूप सारे इश्यूज होते. छोटे-मोठे असे असंख्य होते आणि ते स्वतः पण तिला बऱ्याच ट्रीटमेंट देत होते. हं. म्हणजे आपल्या मेडिकल सायन्सनुसार म्हणायचं तर तसे औषधोपचार तिच्यावर चालू होते. पण म्हणावा तसा किंवा नाहीच, असा तिला फायदा काहीच झाला नाही. म्हणून मग त्यानंतर त्यांनी तिच्यावरती या सगळ्या थेरपीचा वापर करायला सुरुवात केली. पास्ट लाईफ रिग्रेशन्स. येस, पास्ट PLR. लाईफ रिग्रेशन, आणि त्यावरतीच त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्या नायिकेच्या नावासकट त्यांनी त्या सगळ्याचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे या हं. पुस्तकामध्ये. अशी हं. अनेक पुस्तकं आहेतच त्यांची, पण हे विशेष करून मी सांगते कारण त्या एकाच व्यक्तीला जे छोटे-मोठे काहीही गोष्टी किंवा अडचणी किंवा त्रास होते, फिजिकल आणि मेंटल लेव्हलला, ते सगळे त्या 27 वर्षाच्या मुलीचे तिच्या पूर्वजन्माशी संबंधितच होते. आणि अच्छा. मग डॉक्टरांनी ह्या थेरपीचा वापर करून तिला त्या सगळ्यातून हळू करत कसं बाहेर काढलं, ह्याचं फार छान वर्णन आहे त्या पुस्तकामध्ये. म्हणजे त्यामुळे जरूर वाचा. हे मी तुम्हाला करंट ह्याच्यातलं उदाहरण दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टर ब्रायन या फादर येस. ऑफ PLR आहेत? येस, असं म्हणतात त्यांना. ओके. कारण त्यांची ही थेरपी, म्हणजे त्यांची असं नाही, ही थेरपी आपण म्हणतो तसं पुन्हा एकदा आपल्या पुराणांमध्ये आपल्या पण आहे. पुराणांमध्ये सुद्धा आहे. पण आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे जिथे जे पिकतं पिकतात ते तिथे विकत नाही. विकत नाही, तसं आहे ते. अजून आपल्याला त्या सगळ्याचं महत्त्व नाहीये. पण परत एकदा सांगते, की ही कुठलीही अंधश्रद्धा नाहीये किंवा कुठेही इथे काही चुकीचं नाहीये या हं. गोष्टी. हं. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी हे अनुभव घ्यायला काहीच हरकत नाहीये. मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत. मी माझे पास्ट लाईफ बघितलेले आहेत. हं. काही छोट्या-छोट्या गोष्टी माझ्या ज्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्स कोणाला नाही आहेत, कारण सगळ्यांना आहेत. सो मी त्याच्यावरती आपण म्हणतो तसं, की आपण डॉक्टरनी सांगितलेलं औषध कसं पटकन घेऊन मोकळे होतो. आपण त्याच्यावर फार चर्चा करत नाही, की मग हे कुठलं आहे आणि त्याची एक्सपायरी झाली आहे का? मग कुठल्या कंपनीचं आहे का? तितकं मी म्हणते सहजतेने लोकांनी घ्यावं आणि हं. आपल्या या सगळ्या आजारांवर, त्रासांवर
एक उपचार पद्धती म्हणून PLRचा विचार सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. त्यामुळे PLR ही अजून तितकीशी लोकांना माहिती पण नाहीये किंवा आपल्या जुन्या काही मूव्हीजमध्ये म्हणजे बॉलिवूड मूव्हीजमध्ये म्हणा, मराठी मूव्हीजमध्ये म्हणा, असंभव एक त्यातला आत्ता खूप सुरेख पिक्चर आलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते सायकॅट्रिस्ट असतात आणि त्यांनी सुद्धा PLR या थेरपीचाच वापर केलेला दाखवलेला त्याच्यामध्ये. जरूर बघावा तोही प्रेक्षकांनी आत्ताचा लेटेस्ट मूव्ही. तो या संबंधातील म्हणजे या विषयाशी संबंधितच आहे. तर या गोष्टी आहेत. या कुठेही खोटं, थोतांड, अंधश्रद्धा हे काहीही नाहीये. बरं. आता तुम्ही जसं सांगितलं PLR पास्ट लाईफ रिग्रेशन आपण एखाद्या व्यक्तीला मागच्या लाईफमध्ये घेऊन जातो, मागच्या जन्मामध्ये घेऊन जातो. सरळ साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगता की म्हणजे कसं काय असतं? आता मी तुमच्याकडे आलो, काय काय होतं माझ्यासोबत, काय काय करता तुम्ही? येस. आता याच्यामध्ये याचं मी वर्कशॉप घेते. मी उदाहरण म्हणून सांगते की काय स्टेप्स हो असतात हो त्याच्यात. तेच. आता ज्यांना पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची की PLR म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे तुमचं पूर्वजन्म पाहणे हे कोणीही गंमत म्हणून, उत्सुकता म्हणून कृपया करू नये. कारण म्हणजे मग त्यापेक्षा चाललंय ते चांगलं चाललंय असं म्हणायला हरकत नाही. पण त्यापेक्षा जर तुम्हाला आत्ता तुमच्या आयुष्यात काही जर प्रॉब्लेम्स असतील, असे काही लोक आले, तर मी त्यांना म्हणजे याचं टेक्निक शिकवते. आकाशिक रेकॉर्ड हा पुन्हा वेगळा भाग आहे. आकाशिक ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते दोन्हीत फरक काय. याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देते किंवा ते टेक्निक कसं वापरायचंय हे जेव्हा शिकवते मी तुम्हाला त्या सेशनमध्ये किंवा त्या वर्कशॉपमध्ये, त्यावेळेला तुम्ही तुमचा पूर्वजन्म बघायचा असतो. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मग तिथे जाऊन काय गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची आहे हा सुद्धा सगळा थेरपीचाच भाग येतो. हे सगळं त्याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे फक्त बघितलंय आणि सोडून दिलंय असंही त्यात होत नाही. तुमचा जो काही आत्ता या जन्मातला तुमचा प्रॉब्लेम असेल तो आपण तिथे त्या पूर्वजन्मामध्ये जाऊन हील करणं, दुरुस्त करणं, बरा करणं असं आपण त्याला म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण पास्ट लाईफ रिग्रेशननी करू शकतो नक्कीच. ओके. म्हणजे थोडक्यात मला जे समजलं, मी माझा काहीतरी प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आलो तर तुम्ही मलाच माझा मागचा जन्म बघण्यासाठी मदत करता आणि मीच त्या मागच्या जन्मात केलेल्या मागचा कुठलाही जन्म असेल त्यात हील झालेल्या चुका हील करतो आणि त्या दुःखातून बाहेर येतो. की कुठला जन्म बघता येतो काय म्हणजे असं काय त्याच्यात डिफाईन नसतं? सगळे जन्म आपल्याला यात बघता येतात. सगळे जन्म असं काहीच नाही की लोकांना असंही काही वेळेला ज्यांना अर्धवट थोडी माहिती असते तर त्यांना असं वाटतं की याच्या मागचा फक्त जन्म आपण बघू शकतो का, तर असं नाहीये. आपण याच्या मागचे जे अनेक जन्म आपण घेतलेले आहेत आपल्या सोलनी ते कुठलेही जन्म आपण बघू शकतो. मग त्यातले स्पेसिफिक कसे बघायचे ते मी सांगते तुम्हाला पुढे. पण त्यातला कुठलाही जन्म आपण बघू शकतो, असं नाहीये की एकच. आता माझा पुढचा प्रश्न आहे का बघायचे. कारण होतं काय की आपल्याला आता दुःखी आठवणी असतात, काही असतं, आपण ते विसरण्यावर भर देतो. जाऊ द्या, जे झालं ते झालं, विसरा आणि पुढे चला, आपण हे करतो. याच जन्माचा केओस, याच जन्माचा गोंधळ आपल्याला सांभाळता सांभाळेना झालाय. मग हे पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा मागचा जन्म बघणं हे का करायचं? छान प्रश्न आहे परत एकदा की आपण म्हणतो ना की का बघायचं. तर मी मगाशी म्हणलं तसं की फक्त एक गंमत म्हणून कोणीच बघू नका, पहिली गोष्ट म्हणजे. पण त्या बघण्याचे तुम्हाला फायदे कसे आहेत, तर आत्ता तुमच्या करंट लाईफमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे कित्येक लोक येतात तर काहीतरी आजार घेऊन आलेले असतात, मानसिक आजार असतो किंवा शारीरिक आजार असतात किंवा नातेसंबंधांमध्ये सुद्धा काहीतरी गडबड असते किंवा असे खूप दुःख खूप आहे सर आता जगामध्ये आपण बघितलं तर समाजामध्ये खूप आहे, दुःखच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि स्वामी समर्थांनी जसं म्हणून ठेवलंय तसं की जगी सर्व सुखी असा कोण आहे. खरंच आहे ते पट्ट काही वेळेला की खरंच असं कोणीच सुखी नाहीये, काहीतरी प्रत्येकाला कमी दिलेलं आहे, जास्ती दिलेलं आहे. सो त्या आपल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती आपण सोल्युशन काढू शकतो किंवा ती गोष्ट आपण दुरुस्त करू शकतो, ती गोष्ट आपण हील करू शकतो. याला तुम्ही शब्द काही वापरू शकता. त्यासाठी पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्यायचं, काहीही प्रॉब्लेम असो. येस, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी. ओके. हे जसं आपण म्हणतो ना की आपले हे जे काही हिलिंग टेक्निक्स म्हणू शकतो, या ज्या थेरपीज आलेल्या आहेत,
सध्या जरी कोणीही त्याला थोडंसं त्याचं इंग्रजीकरण करून त्याला थोडं मॉडर्नाइज करून वेगळी पुस्तकं लिहून ते आणलं असलं तरी आपल्याकडे कधी ना कधी ते झालेलंच आहे. बऱ्याच केसेसमध्ये हो. असं. अशी कुठली पुराणात एखादी घटना आपल्याकडे आढळते ज्याच्यात Yes. पास्ट लाईफ रिग्रेशन झालेलं आहे किंवा अशा हो. पद्धतीचा अनुभव? अगदी सोपं उदाहरण जे सगळ्यांना काय म्हणूयात आपण लक्षात येईल असं आपल्या महाभारतातलं बघूयात आपण. युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण पांडवांना घेऊन जेव्हा भीष्माचार्यांना भेटायला येतात तेव्हा भीष्माचार्य जेव्हा शरपंजरेवरती असतात त्यावेळेला ते म्हणतात की मला किती वेदना होत आहेत आणि ते म्हणतात की माझा या जन्मामध्ये तरी बघितलं तर मी कधी कोणाला काही त्रास दिलेला नाहीये किंवा कोणाला दुखावलं नाहीये, कुठलंही वाईट कृत्य केलेलं नाहीये, कुठलं पाप माझ्या हातून घडलेलं नाहीये, मग मला का ही इतकी मोठी शिक्षा किंवा या वेदना का मला? कारण त्या असह्य वेदना होत्या, सगळ्यांनाच माहितीये. तर त्यावेळेला श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की त्यांच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि त्यांना त्यांचा पूर्वजन्म बघण्यासाठी ते सांगतात. आणि याचा उल्लेख आहे सगळा आपल्या गीतेमध्ये सगळ्याच मध्ये त्याचा उल्लेखही आहे आणि असाच आहे अगदी तो प्रसंगासहित आहे सगळा. तर त्याच्यात त्यांना डोळे बंद करायला सांगितल्यावरती त्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. त्या पूर्वजन्मामध्ये त्यांना असं दिसतं की भीष्माचार्य हे एक राजपुत्र असतात आणि शिकारीसाठी ते बाहेर पडलेले असतात अरण्यामध्ये. तर तिथे त्यांना जाता जाताच वाटेत एक सरडा दिसतो आणि सरडा दिसल्यावर त्यांना असं वाटतं की कोणाच्या पायाखाली तो चिरडला जाईल किंवा त्याला काहीतरी होईल म्हणून ते फक्त त्यांच्या धनुष्याच्या टोकावर असं त्याला उचलतात आणि त्याला पलीकडच्या बाजूला एका कुंपणाच्या बाजूला त्या दिशेने फेकतात ते की रस्त्यात फक्त नको म्हणून. तिथेच नेमकं पूर्ण ते कुंपण हे काटेरी असतं आणि त्या काट्यांवरती तो सरडा येस म्हणजे इथे तर त्यांनी चांगल्या हेतूनी केलेलं एखादी ते कृत्य असतं. सरड्याला जसे ते काटे टोचले वेदना होतात ते सगळं भीष्माचार्यांना. येस म्हणजे हा तर उल्लेख पूर्ण आपल्या पुराणातला आहे, महाभारतातला. हे तर मी मनाचं काही सांगत नाही, कोणी जाऊन आता हा जो आहे उल्लेख केलेला तर कोणी वाचू शकतं, हे मी मनाचं काही सांगत नाहीये. असे खूप अनुभव आहेत, खूप आहेत आणि रामायणांमध्ये आहेत, महाभारतांमध्ये आहेत म्हणलं तसं. आणि आत्ता सुद्धा अशा गोष्टी घडतात किंवा बरेचसे सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट जे ट्रीटमेंट्स देतात ते बरेच लोक PLRचा प्रभू रामचंद्राला वनवासात पाठव म्हणून ज्या मंथरा दासीने हिला कैकेयीला कान भरले होते तीच पुढच्या जन्मामध्ये कुब्जा 8 जागेवर वाकडी जी म्हणून जन्माला आली, असंही एक उदाहरण आहे. म्हणूनच म्हटलं ना की खूप सारी अशी उदाहरणं आहेत सर, खूप सारी. आणि आपणही सगळ्यांनी काहीतरी केलेलं असू शकतं, असं नाही म्हणत, चांगल्याही आणि वाईटही. जसं आपण आत्ता भेटणं हे सुद्धा आपण म्हणतो तसं की आपला एक सोल ग्रुप असतो, त्यामुळे आपण इथे आत्ता एकत्र आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात किंवा आपले ते ग्रुप असतात, त्या देणं घेणं काहीतरी राहिलेलं असतं असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच की जर आपण कोणाला तरी त्या काळात दुखावलं असेल, कोणाला त्रास दिलेला असेल तर त्या गोष्टी तिथे जाऊन दुरुस्त करणं ही एकच गोष्ट आपल्या हातात आत्ता असते. ती आपण तिथे जाऊन केली की बऱ्याच गोष्टी तुमच्या आत्ताच्या लाईफमधल्या थोड्या सुसह्य होतात, ते त्रास तुमचे कमी होतात, नक्कीच कमी होतात. कशी काम करते ही PLR टेक्निक जी आहे, म्हणजे मोडस ऑपरंडी काय असते, कशा पद्धतीने काम करते? तुम्ही आता सुरुवातीला मला म्हणालात की हे प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, कुठलाही प्रॉब्लेम असो आपण त्याच्यामध्ये PLR टेक्निक वापरून त्याचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कसे? येस, आता त्या 3 स्टेजेसमध्ये आपण हे करतो. मी उलगडूनच सांगते जेव्हा तुम्हाला सगळ्यांना छान लक्षात येईल. नक्कीच. आता सगळ्यात पहिलं तर आत्ता समजा असं आपण एक एक्झाम्पल घेऊयात की मला मायग्रेनचा त्रास असेल समजा, तर मला मायग्रेनचा त्रास जर आहे तर या लाईफमध्ये मला तो कधी ट्रिगर झाला, म्हणजे माझ्या वयाच्या 12व्या वर्षी मला एक दिवस असा उजाडला होता आणि मला खूप त्रास झाला, मला खूप उलट्या झाल्या, माझं डोकं अर्ध खूप दुखत होतं. असा तो प्रसंग आठवायचा, जो ट्रिगर पॉइंट असतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो प्रसंग आठवायचा आणि आधी त्या प्रसंगाचा पूर्ण तो क्षण म्हणतो आपण, तो सगळा आधी तो सगळा आठवायचा. तो अशासाठी आठवायचा कारण त्यावेळेला आपल्याला असणाऱ्या वेदना, त्यावेळेला असणाऱ्या भावना आणि सगळ्या संवेदना म्हणा, भावना म्हणा, आपले विचार म्हणा, हे सगळे आपल्याला त्या क्षणी आठवणं खूप महत्वाचं आहे.
त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण ते सगळं जे आठवतं आपल्याला, त्याच भावना आणि तीच इंटेन्सिटी जी असते आपली, ती त्या वेदनेची तीव्रता असेल, त्या त्रासाची तीव्रता जी असते, ती आपण त्यावेळेला फील करायची आणि त्या फिलिंग सकट दुसऱ्या स्टेजमध्ये आपण आईच्या गर्भात जातो. दुसऱ्या स्टेजमध्ये आपण आईच्या गर्भात अशी काही घटना घडली आहे का, असं काही झालेलं आहे का, हे एकदा चेक करून बघतो. कारण आपल्याला असं वाटतं की एक आपल्याला गर्भातला आत्ता जरी म्हटलं, कारण आपण जर असं म्हटलं की चला जर जन्मानंतर मग आपल्याला त्या क्षणापासून सगळं आठवायला पाहिजे, पण साधारणतः आपल्या 3-4 वर्षापर्यंत काही आठवत नाही बघा. आपल्याला आपलं बालपण म्हटलं किंवा आईच्या गर्भातला आत्ता म्हटलं तर आपल्याला नाही आठवणार आहे, पण कुठेतरी त्या गोष्टी असतात, त्या आपल्या म्हणतो ना की आपल्या मेमरीमध्ये सेव्ह केलेल्या असतात आणि त्या तेवढ्याच नाही, सगळ्या जन्मांच्या एका सोलच्या पूर्ण मेमरीज त्या सोलमध्ये स्टोअर केलेल्या असतात, त्याच्या मनामध्ये स्टोअर केलेल्या असतात. सो आपण त्या उलगडण्याचं, ते बघण्याचं टेक्निक शिकतो. तसंच आपण मग आधी दुसऱ्या अवस्थेमध्ये, आपण गर्भामध्ये आपण जेव्हा आईच्या असतो आपण स्वतः, तेव्हा आपण तिथे जाऊन बघतो की तिथे त्याचं मूळ आहे का. माझ्या या प्रॉब्लेमचं, माझा मायग्रेन ट्रिगर होण्याचं मूळ आईच्या गर्भात मी 9 महिने असताना आहे का, तिथे आधी बघतो आपण. आणि तिथेही नाही दिसलं तर पुन्हा एकदा त्या सगळ्या संवेदना, त्याच भावना घेऊन आपण त्या टेक्निकच्या माध्यमातून आपल्या पूर्वजन्मामध्ये जातो. मग पुन्हा एकदा तो पूर्वजन्म बरोबर आपल्याला तेवढाच दिसतो जिथे त्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. कारण आपण ती संवेदना, ती भावना, तो त्रास घेऊन जातो. हे टेक्निक तेच शिकवतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आनंदाचा प्रसंग घेऊन गेले तर तुम्हाला आनंदाचाच प्रसंग गर्भात असणारा एखादा आठवेल आणि आनंदाचाच एखादा प्रसंग तुमच्या कुठल्याही पूर्वजन्मातला. सेम गोष्ट तुम्हाला आत्ता मी म्हणलं तसं की जर तुम्हाला त्याची जी तुमच्या वेदनांची तीव्रता आहे, ती सगळी त्या भावनाच तुम्हाला घेऊन जातात तुमच्या पूर्वजन्म बघण्याकडे. मग तुमचा 2 जन्म आधीचा तो असू शकतो, 10 जन्म आधीचा असू शकतो, 50 जन्म आधीचा असू शकतो. त्यावेळेला मग ती घटना जी घडलेली असते, त्यावेळेला तेव्हाचा पुन्हा ट्रिगर पॉइंट तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट छान दिसतो सगळा पूर्वजन्मामध्ये. आणि मग जर तिथे काही अशी घटना घडली असेल तर तिथे जाऊन तुम्ही ती हील केल्यानंतर मग त्याला सुद्धा पुढे टेक्निकमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, तंत्र वापरून. मग तुम्ही तिथे जाऊन एखाद्या व्यक्तीला कोणाला दुखावलं असेल तर, जर काही रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स असतील तर तिथे जाऊन तुम्ही त्याची माफी मागणं, क्षमा मागणं असेल किंवा इतर अशा टेक्निक्स वापरून तुम्ही तिथे जाऊन ती गोष्ट तुमची सुधारू शकता आणि ठीक करू शकता. आणि हळूहळू मग त्याचे सगळ्याचे परिणाम, किंवा आपण म्हणतो ना वाईट मेमरीज, काही वेळेला आपण म्हणतो की त्या ठेवलेल्या असतात आपल्या मनामध्ये कुठेतरी, पण त्या आपण जर पूर्ण आपल्या त्या मेमरीमधून वाईट आठवण किंवा त्याची तीव्रता, त्या वेदनेची तीव्रता जर डिलीट करून टाकली किंवा तिथे जाऊन तिथे सौम्य केली तर त्याचे नक्कीच परिणाम आत्ताच्या तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले बघायला मिळतात तुम्हाला. त्या सगळ्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते, त्या त्रासाची तीव्रता कमी होते, रोग तुमचे बरेचसे कमी होतात. असं सगळे उदाहरणं खूप बघायला मिळतात PLR मुळे तुम्हाला. सो या 3 स्टेजेस आहेत त्याच्यात. त्या 3 स्टेप्समध्ये तुम्ही जायचं आणि मग तिथे तुमचा पूर्ण ती थेरपी तुम्ही वापरून तुमचा पूर्वजन्म बघून तिथे दुरुस्ती करून गोष्टींमध्ये बदल तुम्हाला जाणवायला लागतो. तुम्ही स्वतःच केलंय? हो, माझंही करून घेतलेलं आहे मी. काय दिसतं कुठलं, म्हणजे मला विचारायचं, तिथं फक्त गेल्यावर ऑडिओ ऐकू येतात, काही व्हिज्युअल दिसतात की काही फक्त संकेतच आहेत, ॲनिमल कम्युनिकेशन सारखं? नाही, व्हिज्युअल पण छान होतं, आपल्याला दिसतात, खूपदा दिसतात. पण पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून तुम्हाला काहीही दिसू शकतं, इंट्युएशन्स येतात. काही लोकांना तर आईच्या गर्भात असतानाचे, तिथे असतानाचे जे कोण लोक असतील त्यांचे सगळ्यांचे एकमेकांशी बोललेले, त्यांचे संवाद व्यवस्थित ऐकू येतात आईच्या गर्भात. आत्ता घडतोय तो प्रसंग. कारण तुम्ही जेव्हा मागे जाता, तुम्ही तिथे जाता ना, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही असता. येस, तिथे जाऊन तुम्ही ऐकत असता ना, त्यामुळे तुम्हाला सगळं व्यवस्थित ऐकू येतं, दिसतं. आपण जसं म्हणूयात की 3D मध्ये कसं आपल्याला, आपण एक जिथे असतो तिथं आपल्याला सगळं दिसत असतं, तशासारखंच तुम्हाला दिसतं PLR केल्यानंतर. आणि मग तुम्ही तिथे म्हटलं तसं की त्या सगळ्या गोष्टी, मग कोणीतरी काहीतरी बोललेलं असतं, कोणीतरी काहीतरी वेगळं वागलेलं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू रिव्हील होत जातात. तर याच्यामध्ये जो तुम्ही टप्पा सांगितलात गर्भावस्थेतील घटना वगैरे आपल्याला, पण गर्भावस्थेमधील घटना मला हे काही कळलं नाही, क्लिअर झालं नाही. येस,
आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला असं वाटतं, कारण आपल्याला बघा 9 महिन्यातलं आपल्याला आत्ता म्हटलं तर आपल्याला नाही कोणालाच नाहीच नाही, आठवणार, काहीच आठवणार बरोबर. नाहीये. पण बरेचदा असं म्हटलं गेलेलं आहे PLR मध्ये की खूपशा गोष्टी या तुमच्या आईच्या गर्भात असतानाच्या गोष्टींशी किंवा घटनांशी संबंधित सुद्धा असू शकतात. कारण म्हणूनच आपल्याकडे गर्भसंस्कार किंवा खूप महत्त्व दिलं गेलं आहे. किती छोटीशी गोष्ट आहे आपल्याकडे. एखादी कोणीतरी लेडी प्रेग्नंट म्हटल्या क्षणी चांगलं बोलावं, चांगला आहार घ्यावा, हे सगळं का म्हटलं जातं? त्याला गर्भसंस्कार का म्हटले जातात? कारण की त्या मेमरीमध्ये त्या सोलच्या, म्हणजे तो मूल ते जे नुकतंच जन्माला येणार असतं त्या 9 महिन्याच्या काळामध्ये ते सगळं घेत असतं. ते आईच्या संवेदना, विचार, भावना सगळं घेत असतं. ते आजूबाजूच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ते घेत असतं आणि त्याच्याप्रमाणे त्याचं स्वतःचे काही विचार होतात, त्याचा एक स्वभाव होतो. त्या सगळ्याचं मूळ तिथपासून असतं. म्हणजे अगदी एक उदाहरण त्याचं पण द्यायचं आहे तर PLR मध्येच आलेलं मी सांगते की कोणी प्लीज परत पर्सनली घेऊ नये, पण कोणाचे तरी वडील अगदी रागीट होते आणि पूर्ण 9 महिन्यांमध्ये त्यांनी फक्तच वडिलांचा रागच बघितला असेल तर ते मूल, आपण म्हणतो तसं जीन्समधूनही येतातच नक्कीच या गोष्टी. पण त्यांनी घेतलेल्या गोष्टींमध्ये त्याचं असं म्हणणं असतं की वडील हे असेच असतात. त्यामुळे तो वडिलांच्या रोलमध्ये गेल्यावरती तेव्हाची मेमरी त्याच्या पक्की लक्षात असते की आईच्या गर्भात असताना बाबा हे असेच वागतात, ते ओरडणारच, ते चिडणारच, असं घेऊनच ते मूल घडत जातं. आणि या आठवणी म्हणूनच तिथे जाऊन दुरुस्त करण्याची किंवा हे विचार तिथे जाऊन दुरुस्त करण्याची खूप आवश्यकता असते. कारण या सगळ्याचे परिणाम पुढे जाऊन त्या मुलांच्या किंवा आपल्या स्वतःच्याही, आपल्या सगळ्यांच्या आत्ताच्या आयुष्यामधल्या नातेसंबंधांवर पण होतात. म्हणजे फक्त फिजिकल आणि मेंटल लेवललाच होतात काही त्रास असं नाहीये ना. तिथे तुमच्या नातेसंबंधांवरती पण त्याचे वाईट परिणाम होतात काही वेळेला. सो त्या सगळ्यासाठीच ते बघणं खूप आवश्यक आहे. ओके. आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना तुम्ही लाईफ बिटवीन लाईफ स्टेट हे एक संकल्पना वापरली होती. ते इंटरेस्टिंग वाटलं मला. त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, ती अशी एक स्टेज आहे की तिथे आत्म्याने देह सोडल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंतची अवस्था असं आपण म्हणू शकतो किंवा तोपर्यंतचा जो काळ असतो तो. तर आता त्याच्यासाठी पण सगळेजण असं म्हणतात की आपलं प्रारब्ध किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहिलेल्या असतात किंवा आपण ठरवलेल्या असतात. आपले जे सद्गुरू असतात, म्हणजे आपल्याला गाईड करणारे. आता ह्या सगळ्याला सुद्धा पुन्हा खूप वेगळे नाव आहेत. कोणी त्याला सद्गुरू म्हणतात, कोणी त्याला एंजल्स म्हणतात. तर आपल्याला या सगळ्यांच्या मदतीने आपण जेव्हा दुसरा जन्म आपण घेणार असतो त्यावेळेला आपण कुठला जन्म घ्यायचा आहे, त्या जन्मात माझं आई वडील कोण असणार आहेत हे निवडण्याची त्या आत्म्याला पूर्ण काय म्हणतात मुभा असते. बहीण भावंड कोण आहेत हे निवडण्याची असते. हो, कुठल्या कुटुंबात त्यांनी जन्म घ्यायचा आहे, मला या जन्मात जाऊन मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, हे सगळं प्रारब्ध आहे, हे सगळं आधी ठरलेलं असतं. आणि या सगळ्या काळात ती सगळी प्रोसेस चालू असते. या स्टेजला म्हणूनच जास्ती महत्व दिलं गेलेलं आहे. तर या सगळ्या स्टेजला का महत्व आहे, तर पूर्वजन्म पाहिल्यानंतर त्या स्टेजमध्ये सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी बघू शकतो. की आपण जसं म्हणतो ना की सगळ्या आपल्या आत्ता जन्म घेणार आहोत त्या सगळ्याचं प्लॅनिंग आपण असं म्हणूयात थोडक्यात. म्हणजे प्लॅनिंग आधी केलेलं असतं. आपल्या एखाद्या इव्हेंटचं कसं आपण आधी प्लॅनिंग करतो की येस व्हेन्यू हा असणार आहे, मेन्यू हा असणार आहे, इतके लोक पाहुणे असणार आहेत, आपण असं करूयात, हा ड्रेस कोड असेल, जे काही असेल ते जसं आपण ठरवलेलं असतं तसंच आपण जेव्हा एखादा पुढचा जन्म घेणार असतो तेव्हा आपल्या सद्गुरूंबरोबर आपण जेव्हा हे सगळं ठरवत असतो त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी ठरवतानाच त्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकतो किंवा आपण त्या स्टेजमध्ये गेल्यावरती आपल्याला आठवू शकतं की मी त्यावेळेला सद्गुरूंबरोबर बसून हे ठरवलेलं होतं की मला वकीलच व्हायचंय. सो त्या स्टेजला पण म्हणूनच PLR मध्ये खूप महत्व दिलं गेलेलं आहे. तिथे पण जाऊन आपण ते करेक्ट करता येऊ शकतं, ते पण करेक्ट करता येऊ शकतं पेक्षा आपण तिथे जाऊन ते नीट बघू शकतो की आपण प्लॅनिंग काय केलेलं होतं, आपण ठरवलं काय आहे, आपल्याला काय करायचं आपण असं सांगितलं होतं, सद्गुरूंच्या साक्षीने आपण काय करायचं हे ठरवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला खूप काय म्हणूयात आपण क्लॅरिटी येते सगळ्या गोष्टींची की हे असं का आहे, कशामुळे घडलेलं आहे. ठीक करता येत नाही.
ठीक करता येत नाही पेक्षा कळणंच महत्वाचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीचा मूळ आपण शोधल्यावरती आपण त्या आजारावरती दुरुस्ती करू शकतो. पण इथे फक्त केलेलं प्लॅनिंग आहे जे ऑलरेडी घडून गेलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी आता या कुटुंबात जन्म घेणार आहे, हे आपलं त्या घडलेलं आहे. स्टेजमध्ये घडलेलं असतं. ओके. पण माझ्याकडे किती पैसा असेल हे पण त्या तिथेच प्रारब्धच आहे ना शेवटी, हो, ते तिथे सगळं लिहिलेलं. ठरलेलं असतं. हां. मी व्यवसाय करणार आहे, मी नोकरी करणार आहे, मी कुठल्या क्षेत्रात काम करणार आहे, हे सगळं तुमचं आधीच ठरलेलं असतं. तिथे जाऊन तुम्ही दुरुस्ती नाही करू शकत, पण वाचू ठरवता येस, पण तुम्ही त्या वाचू शकता. पण तुमच्या हातून जर काही चुकीचं घडलेलं असेल तर तिथे जाऊन मात्र तुम्ही पूर्वजन्मात त्या गोष्टी बदलू शकता. नक्कीच. आता हे फार इंटरेस्टिंग आहे की सुरुवातीला तुम्ही सांगितलं, मी इथपर्यंत ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी समजून गेलो की मी माझ्या पास्ट लाईफमध्ये गेलो आणि मागे कधीतरी मी एखाद्याचं मन दुखावलं असेल, माझ्यामुळे एखाद्याचं नुकसान झालं असेल, माफी मागितली, तिथपर्यंत ओके. परंतु आता कुठलाही प्रॉब्लेम मीन्स माझ्याकडे पैशांचा प्रॉब्लेम आहे, माझं माझ्या बायकोशी पटत नाही, मी सतत आजारी असतो किंवा माझ्या विरोधात खूप जास्त कटकारस्थानं होतात, माझ्यावरती कर्जाचा डोंगर होतो, असे अनेक असंख्य प्रॉब्लेम आहेत. आणि कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन PLR मध्ये होतं असं तुम्ही सांगितलं. हे कसं होतं? आपण उदाहरण घेऊयात की पैसा किंवा रिलेशनशिप आणि हेल्थ या तीनच. येस. आता सगळ्यात पहिलं महत्वाचं पैशाचं जर उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर आत्ताच्या लाईफमध्ये आता आपण असं बघूयात की एखाद्या माणसाने समजा छान एखादा बिझनेस सुरू केलाय, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, चांगली उडी घेतली, प्रयत्न चांगले करतोय, कष्टाला कुठे तो माणूस कमी पडलेला नाहीये, पण 50 लाखाचं कर्ज झालंय आणि त्याला हवं तसं अजून त्या काय म्हणूयात व्यवसायातून त्याला तसं यश मिळत नाहीये. मग काय, मग तिथे माणूस वैतागतो किंवा त्याला असं वाटतं की मी प्रयत्नात कुठेच कमी पडलेलं नाही, मी इतका प्रामाणिक माणूस आहे की मी कष्टाला कुठे कमी पडलेलं नाही, मग माझ्या बाबतीत असं का होतंय, का नाही माझा हा व्यवसाय चालत आहे. तर पुन्हा एकदा ज्या क्षणी त्या माणसाला हे वाटतं, अर्थात पुन्हा एकदा की त्याची तीव्र भावना ज्या क्षणी असते त्या स्टेजमध्ये किंवा त्या वेळेचा इन्सिडन्स आठवणं खूप महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना की मी आता आजचा दिवस माझ्या असे मी इतकी फ्रस्ट्रेट झाले होते की मला असं वाटलं की संपलं सगळं, आता मला काही मार्गच सुचला नाही, अशी जी आपण स्टेज म्हणतो, तर त्या स्टेजचा पुन्हा एकदा आपण आठवण करून त्यातून मग आपण आईच्या गर्भात पुन्हा एकदा विचार म्हणजे बघायचं, चेक करायचं तिथे काही नाहीये ना त्या सगळ्याची पाळंमुळं, आणि त्यानंतर मग त्याच्याशी संबंधित जेव्हा पूर्वजन्म बघितला जातो त्याच्यामध्ये मग असंख्य गोष्टी असू शकतात की त्या व्यक्तीने कदाचित कोणाला तरी असं पैशांसाठी तंगवलेलं असेल, फसवणूक केलेली असेल, त्रास दिलेला असेल, काहीही गोष्टी असू शकतात. सो आपण मग तिथे जाऊन त्यावेळेला मग आपण इथे काय करू शकतो, तर तिथे जाऊन ज्या व्यक्तीची आपण फसवणूक केलेली असेल, कोणाचे पैसे देणं आपल्याला तेव्हा जमलं नसेल, कोणाच्याकडनं आपण असंच काहीतरी काही लाखात त्यावेळेचं कर्ज घेतलेलं असेल, कर्जासारखी अजून काहीतरी गोष्ट केलेली असेल आपण आणि त्याची परतफेड नाही आपण करू शकलोय, तर मात्र मग तिथे जाऊन त्या व्यक्तीची आपण माफी मागणं खूप आवश्यक असतं. आणि मग तिथे आपण त्या व्यक्तीची माफी मागितली की मला समजलं नाही की त्यावेळेला तुझी सिच्युएशन कशी होती आणि मी तुझी अशी फसवणूक करायला नको होती किंवा काय. परत एकदा जरी आपल्याला हे सगळं आठवलं तरी ते असं अगदी काय पिक्चर सारखं नाहीये की आपल्याला लगेच ती व्यक्ती पण आठवते आणि ती या जन्मात पण आपल्याला भेटते, असं नाही कधी होत सहसा. पण हे सगळं जेव्हा आपल्याला दिसायला लागतं तेव्हा त्या क्षणी जाऊन त्या व्यक्तीची तिथे माफी मागणं, जरी ते पूर्वजन्मात घडलेलं असेल तरी, की त्याच्यावरचं हे उपाय आहे, त्याच्यावरचे हे उपचार आहेत. तिथे जाऊन आपण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, त्या तंत्राचा वापर केल्यानंतर हळूहळू गोष्टी सुधारत जातात. आणि परत एकदा की हे सगळं सायकल आहे. म्हणजे आज मी तुमच्याकडून या जन्मात 5 रुपये घेतलेत तर त्याची परतफेड करण्यासाठी मला पुढचा जन्म घेणं आलंच, पुन्हा त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मला काहीतरी करण्यासाठी आलं, तर हे सगळं चक्र सुद्धा हे कुठेतरी ब्रेक करण्यासाठी सुद्धा या थेरपीमध्ये जाऊन आपण त्याचा काय म्हणतो ना वापर करून तिथे आपण त्या गोष्टी थांबवू शकतो, हे जे चक्र आहे सगळं ते. कारण अगदी आपल्याला असं वाटतं की रस्त्यातला एक माणूस आहे साधा आणि त्यांनी माझा पडलेला रुमाल जरी उचलून दिला तरी त्यांनी मला केलेली मदतच आहे, किंवा माझी सोन्याची साखळी पडली आहे गळून आणि त्यांनी मला उचलून दिलेली आहे, तर हे पण माझ्यावरती एक प्रकारचं पुन्हा काय म्हणतो ना चांगल्या गोष्टीचं ओझं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याची परतफेड करण्यासाठी सुद्धा मलाही पुन्हा जन्म घ्यावा लागणारच आहे त्या व्यक्तीच्या त्या चांगलेपणाची परतफेड करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी थांबतील केव्हा,
तर मी या जन्मात जर त्या माणसाची काय म्हणू थँक्स म्हणून जर त्या चांगल्या कृत्याची जर कौतुक केलं म्हणा किंवा त्याची दखल घेतली तर हे चक्र थांबतं. ओके. नाही तर ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत देवाणघेवाणीसारखं सतत आणि सतत चालूच राहतं. एखाद्याने आता PLR थेरपी तुमच्याकडे केली, किती दिवसात रिझल्ट मिळतो? आता बघा ती लगेच म्हटलं तरी चालेल, कारण ह्याला असं काळ मग थांबायला लागेल असं अजिबात नाहीये. आता हे जे मी वर्कशॉप घेते हे 3 दिवसांचं वर्कशॉप असतं. या 3ही दिवसांमध्ये तुम्ही ते टेक्निक शिकता. त्याच्यानंतर तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमचं पास्ट लाईफ बघू शकता. येस. तुमची तिथे असण्याची गरज नाही? अजिबातच नाही, अजिबातच नाही. 3 दिवसात शिकू शकतो 3 आपण? दिवसात तुम्ही हे व्यवस्थित सगळेजण टेक्निक शिकता. अगदी छान. पूर्ण दिवसभराचं असं हे शिबिर असतं आणि या 3 दिवसात तुम्ही छान शिकता आणि तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती पण मग काम करू शकता. तुम्हाला तिथे प्रत्येक सुरुवातीला 1-2 सेशन्स कदाचित तुम्हाला थेरपिस्टची एखाद्या गरज लागू शकेल, लागली तर, की जर तिथे प्रॉब्लेमच खूप काहीतरी वेगळा आणि मोठा असेल तर. अदरवाईज छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या ह्या टेक्निकने तुम्ही सुधारू शकता. नक्कीच सुधारू शकतो. म्हणजे अगदी एक छोटं उदाहरण देते सर तुम्हाला, की आपण असं म्हणतो बघा, की ही व्यक्ती ना मला डोळ्यासमोर आली की माझा माहित नाही मला काय होतं, मला ही व्यक्ती नाहीच आवडत. खूपदा होतं आणि असं सगळ्यांचं आणि होतं. कोणाकोणाबद्दल असं वाटतं की अरे वा, म्हणजे माझा त्याचा काही संबंध नाही, पण Yes. ती व्यक्ती मला हवी काहीतरी वाटते, कनेक्शन आहे असं connection जाणवतं. जाणवतं. तसंच सेम मग काय आहे तो इतका हेटरेट म्हणा किंवा इतका त्या व्यक्तीला बघून असा त्रास होणं की जिचा आणि माझा काही संबंध नाही पण माहिती नाही मला ही व्यक्ती बघितली ना मला खूप विचित्र फिलिंग्स येतात, काही असू शकतात मग त्याबद्दलची. मग तिथेच त्या क्षणी आपल्याला त्या व्यक्तीला माफ करता आलं पाहिजे किंवा आपल्याला त्याच्याकडून होणारा जो त्रास आहे ना तो कमी करता आला पाहिजे आपल्याला सगळ्यांना. सो इतक्या छोट्या टेक्निक इथे छोट्या काय म्हणतो ना गोष्टीसाठी सुद्धा हे टेक्निक वापरून आपण आपल्या आयुष्यातल्या खूपशा गोष्टी हील करू शकतो आणि थोड्या सुसह्य करू शकतो. पण ह्या तर अगदी रोजच्या व्यवहारातल्या काही गोष्टी असतात आपल्या की अगदी अजून एक छोटं उदाहरण तर सगळ्या महिलांना अगदी पटेल. आपल्या घरी येणाऱ्या मावशीच्या कामाला असतात त्यांच्यावर सुद्धा आपण सगळं फ्रस्ट्रेशन काढतो खूपदा किंवा चिडतो. पण नाही, तिथे सुद्धा आपण त्यांच्यावर चिडणं, त्यांना बोलणं, आपण एका चांगल्या सोलला काही वेळेला नकळतपणाने दुखावलंय ना, दुखावतो आपण. मग त्याचे सगळ्याचे परिणाम तर नंतर आपल्याला मिळतातच पुढच्या जन्मी. मग सो तिथे माफी मागायची. ज्या ज्या वेळेला आपल्या गोष्टी लक्षात येतात तिथे माफी मागून मोकळं व्हायचं, सोडून द्यायला शिकायच्या गोष्टी. माझ्याकडनं जे झालंय त्यासाठी मला माफ करा. परत एकदा की अहंकार आपल्यामध्ये असल्या कारणाने आपण काय प्रत्यक्ष लगेच त्या गोष्टी व्यक्तीच्या समोर जाऊन की मी घरातल्या त्या काम करणाऱ्या मावशींची कशी माफी मागू. प्रत्यक्ष नका मागू पण अप्रत्यक्षरित्या तुम्ही अशा कुठल्याही व्यक्तीची माफी मागता या टेक्निकच्या माध्यमातून तर तुम्ही नक्कीच मागू शकता. त्यामुळे तसं केल्याने सुद्धा तुमच्या खूप गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा झालेला जाणवायला लागतो. म्हणून म्हटलं की हे शिकल्यानंतर इमिजिएट तुम्हाला तुमच्यामधली पॉझिटिव्ह गोष्टी घडणाऱ्या जाणवायला लागतात सगळ्याच लेवलला. या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही स्वतःला पण मागच्या लाईफमध्ये घेऊन जाण्यासाठी शिकवता का? येस, स्वतः त्याच व्यक्तींनाच मी शिकवते. म्हणजे त्यांनी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे वर्कशॉप करताय तर मी तुम्हाला शिकवणार की येस राज सर मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी माझ्या मागच्या लाईफ मध्ये जाऊ शकतो. तुम्ही तेव्हा एकदा टेक्निक शिकल्यानंतर तुम्ही कधीही करू शकता. 3 दिवसात टेक्निक शिकता येते? हो, अगदी छान पद्धतीने. पूर्ण दिवसभराचा आहे ते 10 ते 6 पण तुम्ही छान पद्धतीने ते शिकू शकता आणि सोपं आहे अगदीच. आहे काय असं काही खूप काहीतरी अवघड खूप जमणार नाही, सगळ्यांना जमणार का असं सोपं टेक्निक आहे ते. कोणीही करू शकतं? कोणीही करू शकतं, कोणीही करू शकतं. काय होतं कुठलंही शास्त्र असो, म्हणजे आता बिईंग अ डॉक्टर माझंही असो, कुठले मेडिसिन्स असो, तर समजा मी एक मेडिसिन जरी दिलं तरी ते 100 90 लोकांना लागू होतं, 10 लोकांना लागू होत नाही. हे प्रत्येक शास्त्रामध्ये हा फॉर्म्युला लागू होत असतो. तसं याच्यात सुद्धा असे काही लोक असतील जे जाऊच शकत नसतील किंवा तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकत नाही, त्या कुठल्या केसेस असतात? होतं ना, काही वेळेला कसं होतं आपण म्हणतो तसं की थोडा इथे पण पुन्हा मी म्हणेन की विश्वासाचाही भाग असतो की मी आता पूर्णपणाने विश्वास ठेवला की येस राज सर डॉक्टर आहेत आणि मला ताप आलाय, मी त्यांच्याकडे गेले आणि मी डोळे झाकून त्यांनी दिलेलं मेडिसिन घेतलेलं आणि मी एक त्या पॉझिटिव्ह भावनेने घेते की येस मला बरं वाटणार आहे. पण काही लोक तसे नसतात,
ते स्वतःच इतके असे मनातूनच पक्के भावना करून आलेले असतात की मला दिसणारच नाही किंवा हे असं काही नाहीच आहे. अशा लोकांना मात्र आणि मी तुम्हाला सांगते प्रत्येक शिबिरात 5% तरी असे लोक असतातच की मग ते नाही कनेक्ट होऊ शकत किंवा त्यांना नाही दिसू शकत. हेही मी सांगते. असं मी उगीच सांगणार नाही की 100% सगळ्या लोकांनाच दिसतं. पण पुन्हा एकदा तुमच्या त्यावेळेच्या भावना पण काय आहेत, बरोबर. तुम्ही किती प्रामाणिकपणाने ते बघण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात ना. पण नक्कीच 5% लोकांकडे न बघता मी असं म्हणेन की 95% लोकांना मात्र त्याचा फायदाच झालेला मी आजपर्यंत बघितलेला आहे. 95% लोकांना दिसतं, पास्ट लाईफ दिसतं, त्याच्यातल्या गोष्टी ते लोक सुधारतात, हील करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप छान वाटतं काही लोकांना त्या सगळ्या गोष्टी केल्यावर. म्हणजे इव्हन मी म्हणेन 3ऱ्या दिवशीच त्यांना खूप छान फील व्हायला लागतं. खूप छान. काही लोक बघून खूप रडतात, खूप इमोशनल होतात, काही जणांना खूप छान वाटतं, आनंद होतो, काहीतरी असं छान त्यांना दिसून जातं पास्ट लाईफ मधली गोष्ट की जी त्यांना खूप उमेद देणारी असते, आनंद देणारी असते. काही लोक खूप इमोशनल होतात. मी स्वतः खूप इमोशनल झाले होते माझं पास्ट लाईफ बघताना. मला खूप रडायला आलं होतं. मी म्हणजे माझ्या त्या गुरूंच्या समोर मी कॉन्स्टंटली रडतच होते फक्त. सो असे वेगळे अनुभव येतात तुम्हाला. पण मी म्हटलं तसं 95% लोकांना तरी ते त्या टेक्निकच्या माध्यमातून तुमचा पूर्वजन्म नक्की बघता येतो. पास्ट लाईफमध्ये गेल्याच्या नंतर किंवा ते पाहिल्याच्या नंतर तिथंच अडकून पडण्याचे काही धोके वगैरे असतात त्याच्यामध्ये? नाही. मला तेच विचारायचं, जायचं कसं आणि वापस यायचं कसं? आपोआप येतं वापस? येस, आपोआप येतो. आपोआप. अगदी सिम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर टीव्ही टेक्नॉलॉजी कशी आपण म्हणतो तसं की येस मी पॉज करून ठेवलेलं आहे, मला इथपर्यंतच बघितलेलं आहे किंवा स्टॉपचं बटन दाबलं की थांबला माझा मूवी, तिथे बघायचं थांबला. तशाच गोष्टी इतक्या सोपं टेक्निक आहे. याचा कुठेही त्रास किंवा हे सगळं पण थोडंसं लोकांना घाबरवण्यासाठी सांगितलं जातं की पास्ट लाईफमध्ये मग तुम्हाला त्यात सगळ्या मेमरीज आठवत राहतात. तोच प्रश्न आहे माझा. नाही असं काही होत एखादा नाही. तिथेच अडकून बसायचा, कारण तो आता परेशान आहे त्याच्यापेक्षा जास्त तो नंतर परेशान नाही असं काही नाही होत. तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुम्ही पुन्हा आहे त्या स्थितीत आत्ता वर्तमानात तुम्ही ताबडतोब त्या क्षणी येता. आणि याचे कुठलेही तुम्हाला असे दुष्परिणाम नक्कीच नाही. याचा झाला तर तुम्हाला 200% फायदाच आहे, पण कुठलेही दुष्परिणाम नक्कीच नाहीये त्या सगळ्याचे. तुमच्याकडे आलेली एखादी अशी केस म्हणजे खूप जास्त काहीतरी वेगळा अनुभव म्हणू शकतो आपण किंवा विचित्र अनुभव त्याला आला मागच्या जन्मातला, असं काही आहे केसेस? किंवा एखादी अशी त्रास खूप मोठा होता जो कशाने सॉल्व्ह होत नव्हता पण PLR टेक्निकने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? येस, माझ्याकडे नव्हती अशी केस आलेली. माझ्याकडे आलेले साधारण छोटे मोठे किरकोळ आजारांना वगैरे असणारे किंवा जास्ती करून आता तर रिलेशनशिप किंवा पैशांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर असे म्हणूनच लोक येतात. पण माझे जे गुरु आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये असं वर्णन केलं होतं की मालती आई म्हणून त्यांच्या ज्या गुरु होत्या, तर त्या एकांच्या घरी गेलेल्या असताना मिरजेमध्ये त्या 7-8 वर्षांचा एक मुलगा होता आणि तो अतिशय वांड होता, खूप त्रास देणारा मुलगा होता. म्हणजे आई वडील खूप वैतागले होते. पण म्हणजे नॉर्मल वागणं नव्हतं त्या मुलाचं थोडक्यात म्हणजे. तर त्यासुद्धा जेव्हा गुरु माऊली गेल्या तिथे त्यांच्या घरी, तर तो मुलगा शूज घालून त्यांच्या मांडीवर बसला. सो त्या आई वडील खूप चिडले त्याच्या अशा वागण्याने आणि खाणं पिणं एकंदरीत सवयी वागणं बोलणं खूप विचित्र होतं. शिव्या देणं, एका वेळेला 7 वर्षाच्या मुलाचा आहार पण खूप साऱ्या पोळ्या भाकऱ्या खाणं असं काहीतरी विचित्र वाटत होतं त्या आई वडिलांना. म्हणून त्यांनी त्या गुरूंना बोलवलं होतं की तुम्ही एकदा बघा म्हणून. तर त्या गुरूंनी मग त्याचा आणि त्यांच्याकडे कोणीतरी असे साधू लोक आले होते आणि ते म्हणाले की हा तुमचा मुलगा म्हणजे आमचे गुरु आहेत आणि त्यांना आम्ही घ्यायला आलोय. तर ते आई वडील म्हणले हे असलं काय प्रकारे नाही म्हणे, हा आमचा मुलगा आहे, आम्ही कसं असं तुम्हाला देणार. तर ते म्हणले नाही, तुम्ही काही नाही म्हणालात तरी 12 वर्षानंतर आमचे गुरु आमच्याकडे परत येणारच. आणि मग तेव्हा जेव्हा त्यांच्या माताजींनी जेव्हा हे सगळं त्या मुलाचा पूर्वजन्म बघितला, तर त्याच्यामध्ये ते जे साधू होते तर ते एका अभयारण्यामध्ये साधना करत असताना, मेडिटेशनमध्ये असताना अचानक तिथे पूर्ण त्या जंगलामध्ये आग लागली आणि वणवा पेटला सगळा. त्याच्यामध्ये सगळे झाडं, गवत म्हणा सगळं असं होरपळून गेलं. काही प्राण्यांना पक्ष्यांना त्याचा त्रास झाला आणि त्याच्यामध्ये ते स्वतःही होते आणि ते सुद्धा त्या आगीतच भस्मसात झाले. कारण ते म्हणाले की मी पण या सगळ्यांसारखाच आहे ना, मी पण त्यांच्यासारखाच जीव आहे, तर मी असं इथून माझ्या शक्तीचा आता इथे किंवा गोष्टींचा वापर करून मी इथून निघून नाही जाणार.
तर त्यावेळेला मग हे सगळं त्या घरात जेव्हा आत्ता ऍक्च्युअल ती सिच्युएशन चालू होती, तर तो मुलगा तसाच विचित्र पद्धतीने वागत होता, मस्ती करत होता आणि पायांमध्ये बूट घातले त्या माताजींच्या मांडीवर त्यांनी पाय ठेवले. तर आई वडील खूप चिडले. आई आतमध्ये गेली आणि त्यांनी फुलांचा एक गुच्छ आणला आणि तो फुलांचा गुच्छ आणल्यावरती तो मुलगा इतका घाबरला, म्हणजे आत्तापर्यंत इतकं विचित्र पद्धतीने असा वागणारा मुलगा एकदम शेळीसारखा आपण म्हणतो ना, तसं त्याचं वर्तन होऊन तो असा मुटकुळं करून शांत बसला, रडायला लागला, ओरडायला लागला, नाही 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 म्हणायला लागला, लांब ठेव असं आईला काहीतरी म्हणायला लागला. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की ते जेव्हा या ह्याच्यामध्ये त्या आगीमध्ये ते भस्मसात झाले, पण त्यावेळेला तिथे ज्या वनस्पतींमध्ये जी फुलं होती, जी नाजूक फुलं होती, त्या फुलांचा जो आक्रोश होता त्या आगीला बघून किंवा आगीमध्ये भस्मसात होताना, तर त्या आक्रोशामुळे तो त्यांच्या इतका त्यांच्यावरती इम्पॅक्ट केलेला होता की त्यांना फुलं दिसली की त्यांना ते पास्ट लाईफ मधलं सगळं आठवायचं, त्या फुलांचा तो आक्रोश त्यांना आठवायचा आणि ती गोष्ट त्यांना सर्वात त्रास देत होती या जन्मामध्ये सुद्धा. म्हणून फक्त त्यांना त्या जन्मामध्ये फुलं बघितली की बेचैनी, भीती हे सगळं जाणवत होतं. सो हे तर माझ्या गुरूंनी त्यांच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख केलेला आहे. हे त्यांच्या समोर घडलेली ही गोष्ट आहे. सो असे पण भयंकर खूप काहीतरी अनुभव येतात आणि आपल्याला असा कुठलाही पूर्वजन्मातला अनुभव असू शकतो मग की त्याची भीती वाटणं. आता गंमत म्हणून सांगते म्हणजे आणखीन एक की माझ्या स्वतःचा पूर्वजन्म बघताना मला माझा एक सशाचा जन्म मला दिसला होता आणि तेव्हा म्हणजे मला असंच झालं होतं की मला ना खूप अजूनही म्हणजे खूप मोठे मोठे मशीन्स बघितले ना, म्हणजे साखर कारखान्यात वगैरे गेल्यावरती ना मला असे मोठे मोठे ते बॉयलर्स जे असतात ना, ते बघितलं की मला खूप भीती वाटते. मी कुठल्याच कारखान्यामध्ये गेले की मला अस्वस्थ व्हायला होतं. तर त्याचं कारण तेव्हा मला जाणून घ्यायचं होतं. म्हणजे तर मी तेव्हा मग माझ्या पास्ट लाईफ PLR मध्ये बघितलं, तेव्हा मला दिसलं की एका कळपात म्हणजे 7-8 भावंड होती माझी सशाच्या जन्मामध्ये आणि मी एकटीच तेव्हा त्या सगळ्या कळपातून बाहेर गेले लहानच पिल्लू असताना. आणि एका साखर कारखान्याच्या म्हणजे एका कारखान्याच्याच बाहेर जी जागा असते ना, तिथे त्यांनी एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये तो सापडला ससा म्हणून बांधून ठेवलेला होता आणि त्याचा खूप त्रास व्हायला लागला होता. म्हणून मग सतत ते समोर त्या पूर्ण जन्मामध्ये म्हणजे तो जन्मच माझा संपूर्ण तिथे गेलेला होता. आणि मग सतत दिसायचं समोर ते मशीन्स, त्याचे आवाज, मोठा तो कारखाना, ती येता जाता बघणारी लोक, हे सगळं मला व्यवस्थित दिसलं होतं पूर्वजन्मात. आणि मग त्यामुळे मला ती मनात भीती बसली होती की तेव्हाचे ते आवाज सगळे मोठे मोठे या गोष्टी. सो या गोष्टी खूप असतात. मला अजूनही खूप भीती वाटायची म्हणजे पास्ट लाईफ PLR करेपर्यंत की नको वाटायचं कुठल्या कारखान्यात जायचं म्हटलं की. आता कमी झाली माझी भीती ती. आणि अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे मी म्हणलं तसं की खूप साऱ्या माणूस गोष्टी स्वतःला हेल करू शकतो असं म्हणायचं. येस, नक्कीच करू शकतो, नक्कीच. कारण आपल्याला कारण कळलं ना, आपल्याला कारण कळलं तिथे जाऊन. म्हणजे तिथे जाऊन जर मी जेव्हा सशाच्या जन्मात होते, मग तेव्हा माझ्या गुरूंनी जेव्हा मला सांगितलं की इथे जाऊन तुला काय करायचंय आता, मग त्या गोष्टी सुधारण्यासाठी, तुझी ती भीती कमी होण्यासाठी तू काय करायचंयस, काय बोलायचंय. गुरु कोण असतात या मेथडमध्ये? आता मी कुलकर्णी म्हणून सर आहे, त्यांच्याकडे शिकलेली आहे PLR. मग तुमच्याकडून जे शिकेल ते तुम्हाला असं काही नाही म्हणजे नाही तीच ना, प्रोसेस तीच असेल. त्या गुरुस्थानी असलेल्या लोकांनी ते गाईड करायचे थोडक्यामध्ये किंवा त्यांना स्मरूनच ह्या गोष्टी करायच्या आहेत. कारण सुरुवातीला तुम्ही जेव्हा PLR करता तेव्हा तुमच्या थेरपिस्टच्या म्हणजे गुरूंच्याच आपण त्यांच्या सानिध्यातच तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघावं असं म्हटलं जातं. म्हणूनच हे 3 दिवसांचं जे शिबिर असतं तेव्हा माझ्या समोरच सगळे हे विद्यार्थी जे आहेत ते सगळे माझ्या समोरच करतात गोष्टी. आणि बऱ्याचदा काय होतं म्हणजे आपल्या ठीक आहे नाही म्हणलं तरी 30% लोक असे असतील ज्यांचा पुनर्जन्मावरतीच विश्वास नाही. त्याच्यात काही लोक असे असतील की मागचा जन्म मी बघू शकते याच्यावरती विश्वास नाही. आणि मुळात आपल्या सनातन संस्कृतीमध्ये किंवा देव जे निसर्गाला किंवा या चक्राला मानतात, जे आस्तिक आहेत, त्यांचं असं आहे की आपण जन्माला आलो की त्यावेळेस देवानेच हे प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे की आपल्याला मागचे जन्म वगैरे काही आठवत नाही. मग हे त्याच्या अगेन्स्ट जाणं आहे का देवाच्या किंवा निसर्गाच्या नियमाच्या? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण अगेन्स्ट जाणारं असं नाहीये. त्याचं कारण सांगते की देवाने अशी प्रोव्हिजन केली ती चांगल्यासाठीच आहे. कारण आपल्याला जर
म्हणतो ना आपण की खूप सगळं असं विचित्र होऊन गेलं असतं. कोरीपाटी देणं हां, हे येस. त्यांचं काम होतं. आणि इतक्या सगळ्या गोष्टींचा, इतके सगळे जन्म, त्यातल्या आठवणी, त्या सगळ्याचे खूप गोंधळ झाले असते. त्यासाठी म्हणून ही सोय केलेली आहे त्यांनी, असं आपण म्हणू शकतो. पण येस, आपण ते करतोय ते आपण एका चांगल्या गोष्टीसाठी करतोय. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह येस, करण्यापुरतं. आपण त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जातोय, म्हणून आपल्याला गरज पडते. म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं तसं की गंमत म्हणून फक्त माझे पूर्वजन्म बघणं हे शक्यतो करू नये. काही कारण नाहीये म्हणजे त्याची. कारण काही वेळेला त्यावेळेला नको त्या गोष्टी सुद्धा समजून जातील, असंही होऊ आणि शकतं. हां, म्हणजे अजून खराब होईल येस, लाईफ. हां. सो त्याच्यापेक्षा न बघणं हे उत्तम. पण खरंच तुम्हाला आता काही जरी छोटा मोठा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही PLR या थेरपीचा वापर करावा, म्हणजे उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. ओके. पण पुन्हा एकदा की ते बघितल्यानंतर त्या गोष्टी हील व्हायला लागल्यावरती मात्र तुम्हाला स्वतःमध्ये किंवा तुमच्या त्या प्रॉब्लेममध्ये होणाऱ्या ज्या सुधारणा आहेत त्या खूप पटापट जाणवायला लागतात. बरं. म्हणजे आधी तर तुम्ही तिथेच 50% तुम्हाला कळल्यानंतरच तुम्ही बरे झालेले असता, असा माझा पण अनुभव आहे. कारण आहे ना, आपल्याला खूप वेळ, आता मी म्हटलं तसं की मला असं दिसायचं आणि अनइझी फील व्हायचं, तर मी इतके वर्ष अशी अस्वस्थ असायचे की का दिसतं आपल्याला असं. नाही, आपण काही लहान होत का, एवढे मोठे मोठे ते कारखान्यातले सगळी मशीन्स बघून आपल्याला का भीती वाटते. पण आता मला कारण कळल्यावरती माझी भीती आपोआपच कमी झाली आहे ना. अच्छा. कारण मला इतकी वर्ष त्याचं कारणच समजलेलं नव्हतं. सो अशा गोष्टी असतात. तिथेच तुम्ही 50 काय 60% बरे होता आणि मग पुन्हा बाकीच्या काही टेक्निक्स मधल्या काही गोष्टींचा वापर करून मग तुम्ही पूर्ण ती गोष्ट हील करू शकता, दुरुस्त करू शकता, असं आपण म्हणू शकतो. ओके. खूप छान मॅम. PLR अगदीच नवीन होतं माझ्यासाठी देखील आणि प्रेक्षकांसाठी Yes. देखील ते अगदी नवीन होतं. ते खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलंत. मला असं वाटतं की याच्यात खूप सारे प्रश्न येतील. लोकांचे हो, डाउट्स वगैरे हो. सुद्धा खूप येतील. मी त्यांनाच विनंती करतो की तुमच्या मनात जे प्रश्न येतील तुम्ही ते विचारू शकता. आणि मॅमने जसं सांगितलं की वर्कशॉपच आहे 3 दिवसाचा, ज्याच्यामध्ये तुम्ही हो. ते ही टेक्निक शिकवता Yes. आणि मग तुम्ही घर बसल्या हो, बरोबर हो, हो, की हो, आपण हो, त्या हो. पास्ट लाईफमध्ये जाऊन मी हो. माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू येस, शकतो. येस, याच्यात नक्कीच. काही ॲड ऑन करायचं आहे? नाही सर. बरं, त्या वर्कशॉपची लिंक वगैरे आपण डिस्क्रिप्शनमध्ये येस, देऊयात. नक्की, नक्की. तुम्ही आणि माझा तो नंबर वर्कशॉप शेअर करा. झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही सर्वांनी इथे येऊन कमेंट करायच्या आहेत. आणि जर असं वाटलंच की आपल्याला खूप साऱ्या प्रश्नांची आपल्याकडे जमवाजमव झालेली आहे आणि एखाद्या पॉडकास्टची सुद्धा गरज आहे या विषयावरती, तर नक्कीच मी मॅमला पुन्हा विनंती करेन या मंचावरती येण्याची आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याची. तोपर्यंत हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक करायचं आहे, शेअर करायला विसरू नका, कारण अशी आगळीवेगळी आणि इंटरेस्टिंग माहिती आपल्याला मिळते तेव्हा ती इतरांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य असतं. सबस्क्राईब करायला विसरू नका. एक सबस्क्रायबर, तुमचा सबस्क्राईब केलेला एक सबस्क्रायबर आम्हाला असेच अनेक पॉडकास्ट करण्यासाठी बळ देतो. कमेंट देखील करा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. मॅम कसं वाटलं? खूप छान, खूप छान अनुभव नेहमीप्रमाणेच सर. येस, ॲज सो युजुअल. येस, कोणालाही PLR साठीचं काहीही मी म्हणेन की अगदी वर्कशॉप करण्यासाठी नाही, काही शंका जरी शंका असतील जरी ना, असेल ना, तरी फक्त एकच सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज कृपया, जरी तुम्हाला ही गोष्ट चुकीची वाटत असेल, अंधश्रद्धा वाटत असेल, तरी प्लीज निगेटिव्ह कमेंट करू नका. एवढं मी खरंच सगळ्या तुम्ही लोकांना विचारू शकता रिक्वेस्ट करू मॅमला शकता. किंवा येस, तुम्ही तुमच्या, कॉन्टॅक्ट मी करू शकता. अगदी मी म्हणेन की मला जरूर आवडेल कुठल्याही प्रकारच्या शंका घेऊन माझ्या समोर एखादा माणूस बसला की नाही, माझ्या डोक्यात आहे की ही अंधश्रद्धाच आहे किंवा हे असं काही नसतंच, तरी मी माझ्याकडनं पूर्ण त्यांना सगळं सांगण्याचा सांगण्याचा प्रयत्न. आणि त्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की चुकीच्या, घाणेरड्या Hate comment अशा करू नका. कमेंट्स प्लीज कोणी करू नाही, नका. आपले प्रेक्षक खूप Yes, सुज्ञ आहेत. yes. तसं ते करणार नाहीत आणि उलट गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि क्युरिओसिटीने प्रश्न देखील विचारतील. सो Yes, थँक यू सो yes, मच मॅम. thank you. थँक यू.